शिर्डी येथील ईदगाह मैदान येथे मोठ्या उत्साहात पवित्र रमजान ईद आणि नमाज अदा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी मौलाना मंसूर अली, अनवर शाह, अमजद पठाण यांनी नमाज पठण केलं। या प्रसंगी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते, माजी उपनगर अध्यक्ष अभय शेळके, गोपीनाथ बापू गोंदकर, निलेश कोते, नितीन कोते, पोपट शिंदे, रवींद्र गोंदकर, मंगेश त्रिभुवन, छोटे बापू दत्ता कोते, सचिन चौगुले, डॉक्टर नचिकेत वरपे, मनसेचे दत्ता कोते आदींसह शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी समस्त मुस्लिम समाज व जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त उपस्थिती दर्शवल्याबद्दल शिर्डी नगर परिषद, शिर्डी पोलीस स्टेशन आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानलेत। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शफीक भाई शेख यांनी केलंय। यावेळी उपस्थित मान्यवर म्हणाले की आजच्या या रमजानच्या पवित्र दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिर्डीचे सगळे मान्यवर, मौलाना साहेब, जामा मस्जिदचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी आणि उपस्थित सगळे बांधव यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो। आपल्या बाबांचा सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारे ह्या नगरीमध्ये सातत्याने मुस्लिम आणि समाज आणि मराठा समाज आपण सगळे एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि सहभाग करताना हा तालुका असा आहे, या जिल्ह्यामध्ये या तालुक्याचं नेतृत्व करणारे राधाकृष्ण विखे पाटलांनी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव वाढेल अशा प्रकारचं करणं, सगळ्यांना मुस्लिमांना बरोबर घेतला असेल, मराठा समाजाला बरोबर घेतला, अनेक जाती धर्मांना बरोबर घेण्याचं काम फक्त नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये केलं असेल तर ते राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं असं माझं स्वतःचं मत आहे। आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं येण्याचं नियोजित होतं, पण MIDCचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही। मी तुम्हाला अजून एक या निमित्ताने या पवित्र दिवशी सांगतो, ज्या लोकांचं अतिक्रमण या वड्यावरचं निघलं तिथं सुजयदादा आणि राधाकृष्ण विखेवरचे 100% पुनर्वसन करून देणार एवढी मी तुम्हाला खात्री देतो। आणि ही खात्री देत असताना दादा असतील, साहेब असतील, या दोन्ही लोकांनी, या दोन्ही मान्यवरांनी सातत्याने आपल्यासाठी असेल, गावासाठी असेल, गावाच्या विकासासाठी सातत्याने एक पाऊल पुढे जाऊन विकासाचं विजन केलेलं आहे। मग पाण्याचं नियोजन असेल, रस्त्याचं नियोजन असेल, अनेक प्रकारचं नियोजन असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम विखे पाटलांनी आणि दादांनी केलेलं आहे। त्यांचं पण आपल्या सगळ्या समाज बांधवाच्या वतीनं मनापासून हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपल्या कुठल्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणाने दादा आणि साहेब करतील एवढं आम्ही, मी असेल, भैया असेल, नितीन दादा असतील, तात्या असतील, निलेदादा असतील, पोपटराव असतील, मंगेश भाऊ असेल, सचिन भाऊ असेल, दत्ता भाऊ असेल, या सगळ्यांच्या वतीने हे सगळं काम पूर्ण करण्याची जबाबदारी साहेबांची आणि दादांची राहील। ईदच्या निमित्त उपस्थित असलेले माझे तमाम मुस्लिम बांधव, या ठिकाणी आपल्याला खास शुभेच्छा देण्यासाठी सन्मान्य बापू, मधले बापू, गोपीनाथ बापू आणि छोटे बापू, आमचे नितीन दादा, निलेश दादा, रवी तात्या, पोपटराव, सचिन भाऊ हे सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत। एक महिन्यापासून आपण या पवित्र सणाच्या निमित्ताने उपवास करत आलेला, एक आनंदाचं वातावरण आपल्या सगळ्या समाजामध्ये व आमच्यामध्ये या निमित्ताने दिसत आलेलं आहे। कालच हिंदू धर्माचा काल गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला। अनेक आपल्या समाजातल्या लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि खास आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। नामदार विखे पाटील साहेबांच्या वतीनं आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीनं तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देतो। आणि आताच बापूंनी विनंती केली होती छोट्या बापूंना की तुम्ही काहीतरी या ठिकाणी या निमित्ताने दान करा, पण जरा त्यांचं म्हणजे जीभ रेटली नाही त्यांची, कारण त्यांना गुप्त दान द्यायची त्यांना सवय आहे, ते ओपन दान देत नाही। पण मला खात्री आहे गुप्त दान का होईना काही ना काही या समाजाच्या पदरात पडेल अशी मला खात्री आहे। आज या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या माझ्या गोंदकर पाड्याकडून आणि शिर्डीच्या ग्रामस्थाकडून शुभेच्छा व्यक्त करू। धन्यवाद। शिर्डीच्या साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डीच्या ईदगाह मैदानात रमजान ईदच्या या नमाजी निमित्ताने आपण सर्व बंधू या ठिकाणी जमा झालेत। प्रथमतः तुमचं
कौतुक करतो का 30 दिवस गेला महिनाभर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिना अन्ना पाण्याचे उपाशी राहून देवाची प्रार्थना करून धर्म जोपासता. तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, भारतीय जनता पक्ष शिर्डी शहराच्या वतीनं आणि नामदार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो. काल मला शौकतबाईंचा फोन आला, म्हणे ईदगाह मैदानावर पाणी मारायचं, ट्रॅक्टर आणि टँकर पाहिजे आणि पाणी पण पाहिजे. मी म्हटलं कोणी सांगितलं? कोणी नाही सांगितलं म्हणे, मी सांगितलं. म्हटलं घेऊन जा. जे चांगलं काम आहे ते केलं पाहिजे, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी पाळल्या पाहिजे. साईबाबांनी आपल्याला संदेश दिलेला आहे, श्रद्धा आणि सबुरी सबका मालिक एक. ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी, जोपासावी आणि आपलं आपलं काम करीत राहा. आजच्या पवित्र रमजानच्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो. आजचा हा पवित्र रमजान अतिशय उत्साहामध्ये सगळीकडे साजरा होत आहे आणि या ईदच्या निमित्ताने जी दुआ केली जाते, मंदिरामध्ये प्रार्थना केली जाते आणि चर्चमध्ये प्रेयर केली जाते, या सगळ्यामध्ये मानव जातीसाठी सारखंच मागितलेलं आहे. मग जर सगळ्याच धर्मामध्ये मानव जातीसाठी मागितलं जातं तर धर्म, जात, भेद याच्यामध्ये जास्त काही फरक नाही. परंतु फक्त आपण आपल्या कुराणाचं, बायबलचं, आपल्या धर्मग्रंथाचं आपण फक्त पालन करतो. मी आजच्या निमित्ताने मी माझ्या चौगुले परिवाराच्या वतीने, शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने, राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने सर्वांना रमजान ईदच्या खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. मैदानावरती रमजान ईदच्या महिन्याच्या या पवित्र महिन्यामध्ये प्रथमतः शिर्डीमध्ये सबका मालिक एकचा संदेश हा खऱ्या अर्थानं इथनं जातोय. खूप गावात, महाराष्ट्रात खूप कौतुक होतं. प्रत्येक ठिकाणी शिर्डी शहराचं उदाहरण दिलं जातं. माहित नाही तुम्हाला किती लोक भेटतात अनेक महाराष्ट्रामध्ये, पण संगमनेर असो, नाशिक असो, पुणे असो, आज महाराष्ट्रभर, मी त्या दिवशी शिरूरला होतो, त्या दिवशी पण एक मुस्लिम समाजाच्या एका चहाच्या हॉटेलवरती तिथं सुद्धा चालू होतं, तुमच्या शिर्डीच्या लोकांचं कौतुक करावं तेवढं का संदेश देतात शिर्डीकर. हे तुम्हाला किती लोक भेटतात माहित नाही, पण खूप तुमच्या उपवासाच्या निमित्ताने सांगतो, तुमचे कुठलेही स्वप्न असो अल्लाह तुमचे पूर्ण करो. आणि शिर्डीच्या बाबांच्या नगरीमधून हा जो संदेश जातो तो पूर्ण भारतभर जातो. पूर्ण भारतातून तुमचं कौतुक केलं जातं. प्रत्येक गोष्टी तुम्ही मानले जातात. प्रत्येक ठिकाणी हा तुम्ही विषय काढून पहा, तुमच्यापाशी बोलतात माहित नाही. मी मुंबईला पण ऐकलेलं आहे का तुमच्या शिर्डी शहराचं उदाहरण देतात. तर याप्रमाणे असाच बाबांचा संदेश हा सगळ्यांनी राखावा आणि शिर्डी शहर गुण्यागोविंदांनी राहावं. मी लहानपणापासून 10-11 वर्षापासून पाहतो. माझा मित्र पण वर्गामध्ये मुस्लिम समाजाचा होता. या सगळ्या पद्धतीतून, सगळ्या गोष्टीतून आलेलोय. पण मला नाही वाटलं कधी हिंदू मुस्लिम, पण काही असतात थोडेफार लोक. एखाद्या वर्गामध्ये 2 मुलं जर खराब असले म्हणून अख्खी शाळा खराब नसती, म्हणून काय शाळा बंद करायची नसती. म्हणून एक विनंती करतो, शिर्डी शहर गुण्यागोविंदाने साईबाबांचा संदेश हा सबका मालिक राहावा एवढी सगळ्यांना विनंती करतो. आणि तुम्ही जो उपवास केला त्या सर्वांचे स्वप्न पूर्ण हो एवढं बोलतो आणि थांबतो. आज इस रमजान ईद के पवित्र मौके पर हम सब यहाँ आए आपको शुभेच्छा देने के लिए मैं अल्लाह ताला से यही गुजारिश करूंगा कि आप रहे, हम रहे, ना रहे, कोई भी मजहब रहे ना रहे, बस इंसानियत बरकरार होनी चाहिए. हम सब आज अल्लाह की तरफ इंसानियत को बढ़ोतरी के लिए और इंसानियत जिंदा रहने के लिए और बढ़ोतरी के लिए अल्लाह ताला से दुआ करेंगे. इस रमजान के पाक मौके पर मैं आप सभी को ईद की मुबारकबाद देता हूँ. नमस्ते. आप सभी भाइयों को हम सबके तरफ से रमजान के बहुत बहुत शुभकामनाएं पेश करता हूँ. इंशाल्लाह आप सब से रोजे रखे होंगे. इंशाल्लाह अल्लाह ताला आपके सब रोजे कबूल करे. आज या निमित्तानं आज आपल्या ईदगाह मैदानात सातत्याने ईद असतो. ईदगाह मैदान हेच कारण असतं की आपण जे दुआ करतो ही दुआ अल्लाहकडे जे करत असतो या सगळ्या समाजासाठी असेल किंवा आपण बालकांसाठी
वृद्धांसाठी, तरुणांसाठी, त्याचबरोबर या धरतीसाठी आपण जे दुआ करता त्या दुआमध्ये सामील होण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी येत असतो. अतिशय पाक दुआ म्हणजे पवित्र दुआ असते ही, आणि या दुआमध्ये आम्ही सहभाग घेतो हे खरंच आम्ही नशीबवान आम्हाला समजतो. मला सर्व मुस्लिम बांधवांचा अतिशय गर्व आहे, आणि प्रामुख्यानं मला सांगायचं झालं तर शिर्डीचा हर एक मुस्लिम आपल्या सर्व म्हणजे जो बाबांचा संदेश आहे सबका मालिक आहे त्याचं अनुकरण करून बाबांच्या प्रत्येक उत्सवात सहभागी घेत असतो. हे इथल्या मुस्लिम बांधवांचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मला सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत की शिर्डीच्या प्रत्येक उत्सवामध्ये सहभागी होणारा मुस्लिम बांधव हा यापुढे देखील असा सहभागी हो. अनिष्ट वृत्ती असतात, प्रवृत्ती असतात, ह्या काही एकीकडे नसतात. प्रत्येक धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतात, परंतु आपल्यासारखे काही मुस्लिम बांधव आहेत किंवा आमच्याकडचे काही लोक असतील त्याला एकत्रीकरण केलं तर निश्चितच एकात्मतेचा संदेश हा निश्चित बाहेर जातो. अनेक गोष्टी घडत असतात. मालेगावमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणचे मुस्लिम बांधव म्हणतात की तुम्ही जा आणि शिर्डीचा माहोल बघा. त्याच्यामुळे निश्चितच अल्लाहला देखील या गोष्टी कबूल असतात की आपण चुकीच्या गोष्टी केल्या नाही तर निश्चितच आपण अल्लाहशी संपर्क करत असतो, अशी कुराणमध्ये देखील एक ओळ आहे. त्याच्यामुळे पुनश्च एकदा या पवित्र ईदच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शिर्डी पोलीस स्टेशन आणि अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने मी रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी रमजान ईदच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपणा सर्वांना रमजान ईदच्या पवित्र रमजानच्या हार्दिक शुभेच्छा. या पवित्र स्थळी खरं तर मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसंच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील येणार होते, पण काही कारणास्तव आज या ठिकाणी MIDCचं क्लस्टर MIDCचं उद्घाटन आहे आणि त्यामुळे त्या कार्यक्रमावर शुभेच्छा देतो. आणि खरं तर आपलं गाव म्हणजे एक असं गाव आहे की या जसं बाबांनी सबका मालिक एक संदेश दिला आहे संपूर्ण जगाला, त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये आपण सर्व हिंदू धर्म, मुस्लिम धर्म सगळेच आपण एका दिलाने वावरत असतो. पण काही विघ्न संतोषी आपल्या धर्मात आहे, काही आमच्या पण धर्मात आहे. तर मी आपल्या या पवित्र दिनानिमित्त मी मुस्लिम समाजातील काही जे प्रमुख आहेत यांना देखील विनंती करतो की आपण सातत्याने आपलं जे काही आहे म्हणजे असे काही लोक असतील तर आपण यांना वेळीच ह्या निमित्ताने आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आमच्याकडे काही असतील तर आम्ही देखील त्यांना सांगितलं पाहिजे. आणि कारण हा संपूर्ण संदेश जगभर जातो आणि आपल्याला हे पवित्र राखायचं आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण हे सगळं करावं अशी मी आपल्या सर्व ज्येष्ठांना विनंती करतो व आपल्याला परत एकदा रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.